मागच्या काही दिवसामध्ये हिंगोली जिल्ह्यात सातत्यानं पाऊस होतोय आणि जोरदार पाऊस होतो। याच होत असलेल्या पावसामुळे शेतींना जे आहे ते तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। अनेक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते अतिवृष्टी झालेली आहे। अनेक ठिकाणी गुरं जनावर त्याचबरोबर जीवितहानी झालेली आहे। नुकतंच हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी दौरा केला आणि त्या दौऱ्यानंतर त्यांनी सांगितले की हिंगोली जिल्ह्यामध्ये 2,71,000 हेक्टरवरती नुकसान झाले आणि या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आणि त्यांच्या आश्वासनानंतर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। खरं तर पालकमंत्री नरहरी झिरवळ यांचा नुकताच दौरा झाला। त्यांनी दौऱ्यामध्ये सांगितले की 2,71,000 हेक्टरवरती हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतीचं नुकसान झालं आणि या सर्वांना तातडीने मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतो। काय तुम्हाला समाधानी आहेत का तुम्ही त्यांच्या आश्वासनावर आणि तुमची मागणी काय आहे सरकारकडे? आम्ही पालकमंत्र्याच्या आश्वासनावर समाधानी नाही। ते डोंगरकड्याला येतो म्हणले होते आणि ते डोंगरकड्याला आलेच नाही, ते तसेच रोडनं निघून गेले। आमची मागणी अशी राहील की सरसकट पंचनामे न करता सरकारनं कुठलाही अधिकारी न पाठवता ओला दुष्काळ जाहीर करून आम्हाला तातडीनं मदत एका 8 दिवसाच्या आत देणं गरजेचं आहे। नसता आम्हाला गुराढोरासहित रोडवर येऊन थांबावं लागेल, हा आमचा सरकारला इशारा आहे। खरं तर हिंगोली जिल्ह्यात म्हणजे केळी उत्पादक शेतकरी आहेत, त्यातल्या त्यात वसमत आणि कळमनुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकरी आहेत। केळीची आजची अवस्था अशी आहे की केळीचे जे झाडं आहेत ते झाडालाच पिकत आहेत आणि व्यापारी त्याला खरेदी करत नाहीत। केळी संदर्भात काय आता सिच्युएशन आहे शेतकऱ्यांची? केळीच्या संदर्भात शेतकऱ्यांचं आता असं मरण आलेलं आहे की केळीला घेण्याला एकही व्यापारी नाही। त्यांनी सगळे पैसे केळीला लावून मोकळे झालेले आहेत आणि आता केळीची परिस्थिती अशी झाली की शेतात केळं पिकत आहेत आणि व्यापारी न्यायला तयार नाही। फुकट ने म्हणलं तरी न्यायला तयार नाही। आम्हाला शासनाला आम्ही इतके निवेदनं दिले, इतक्या मागण्या केल्या की आम्हाला काहीतरी करा, जळगावच्या धर्तीवर एक हे करा, जळगावच्या धर्तीवर बोर्ड तयार करा आणि आमच्या केळीला शाश्वत असं एक मंडळ स्थापन करून आम्हाला त्याची पूर्तता करण्यात यावी असं मी शासनाला सांगितलेलं होतं। खरं तर यापूर्वी अनेकदा शेतकऱ्यांवरती संकट आले, ह्यावेळेस ही संकट शेतकऱ्यावरती मोठं आहे। अवकाळी या मुसळधार पावसाचं मागच्या मेमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला, त्यावेळी शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ते पैसे मिळाले का? त्याचं विमा कवच वगैरे मिळालं का? मागच्या मेमध्ये जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं आतापर्यंत त्याचा शासनानं 1 रुपयाही दिलेला नाही आणि आम्ही वेळोवेळी शासनाला एवढी मागणी केलेली आहे की आमचे चप्पल झिजून गेलेले आहेत की आमचे नुकसान झाले त्याचे पैसे द्या म्हणून। शासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही आतापर्यंत। खरं तर शेतकरी हा नेहमीच ओल्याना कोरड्यात या ना त्या कारणाने जे आहेत ते अडचणीत सापडतो आणि यावर्षीही शेतकऱ्यांचं मे महिन्यातही प्रचंड नुकसान झालं होतं आणि मे महिन्यातल्या नंतर जे आहे ते आता ही खरीपातली पिकं असतील, सोयाबीन असेल, कापूस असेल, मूग उडीद तर पूर्वी शेतकऱ्यांच्या हातच्या गेलेला आहे। मात्र कुठंतरी काल पालकमंत्री जे जिल्हा दौऱ्यावरती होते त्यांनी या गावाला भेट दिली नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। मात्र पालकमंत्र्यांनी जरी आश्वासन दिलं असलं तरी आम्ही पालकमंत्र्यांच्या आश्वासनावरती समाधान नाही। सरकारनेही कुठलंही निकष न ठेवता आम्हाला जे आहे ते सरसगट नुकसान भरपाई द्यावी, सरसगट मदत करावी अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TVN मराठी, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।